नमस्कार मित्रांनो, मी राजू सातळे. तुम्ही बघत आहात भूमिज्ञान चॅनल. मित्रांनो, आजचा आपला टॉपिक आहे की आजोबांनी विकलेली जमीन परत मिळवता येते का, ह्या प्रश्नावर मी आज तुम्हाला सगळीच उत्तरं देणार आहे. तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळीच माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ तुम्हाला भरपूर मदत करेल. जर तुमच्या आजोबांची जमीन जर विकली गेली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सगळीच माहिती मिळून जाईल. आणि कशाप्रकारे आपण ती जमीन परत मिळवू शकतो त्याची मी पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. तर सगळ्यात आधी आपण बघूया की जर जमीन वडिलोपार्जित होती की आजोबांच्या स्वकष्टाची जमीन होती. जर वडिलोपार्जित म्हणजे कशा प्रकारे मित्रांनो, की आजोबांच्या वडिलापासून आजोबाकडे आणि आजोबाकडून वडिलाकडे, वडिलाकडून आपल्याकडे, अशा प्रकारे जो साखळी निर्माण होते त्याला वडिलोपार्जित म्हणतात. आणि स्वकष्टाची म्हणजे कशा प्रकारे असते, की स्वकष्टाची मी तुम्हाला समजवतो की ही स्वकष्टाची असते. म्हणजे ज्या माणसाने स्वतःच्या कष्टाने कमावलेली जमीन असते त्याला स्वकष्टाची जमीन असे म्हणतात. आणि नंतर आपण बघूया की जो विक्रीचा व्यवहार झालेला आहे तो कायदेशीर आहे की बेकायदेशीर आहे, त्याच्यावर पण अवलंबून असतं की जमीन आपल्याला परत मिळेल की नाही. तर जो व्यवहार आहे तो पण जर बेकायदेशीर असेल तरच आपल्याला ती जमीन परत मिळवता येऊ शकते. त्याला आव्हान देता येऊ शकते का, त्याला आव्हान देता येऊ शकत नाही, या दोन्ही प्रश्नांची आपण उत्तरं घेणार आहेत. माहिती पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहेत. आणि या महत्त्वाच्या प्रश्नांचे उत्तर अवलंबून आहे. म्हणजे जे हा प्रश्न आहे ते या सगळ्या प्रश्नांवरच त्याचं उत्तर अवलंबून आहे. त्याने केलेला करार हा वैध व कायदेशीर आहे की अवैध बेकायदेशीर आहे, ते हा पण प्रश्न मेन आहे. तर आपण बघूया मित्रांनो की पुढचा आपण बघूया की स्वकष्टाची जर जमीन असेल मित्रांनो, मी तुम्हाला समजवतो की जर स्वकष्टाची जमीन असेल आणि जर त्या आजोबाने विकली असेल तर आपल्याला ती मिळवण्यासाठी थोडं म्हणजे कठीण असतं. कारण की जर स्वकष्टाची जमीन असेल तर तो स्वतःच्या इच्छेने ती जमीन विकू शकतो. पण जर वडिलोपार्जित जमीन असेल मित्रांनो, जर वडिलोपार्जित जमीन असेल आणि जर वडिलांनी किंवा आजोबांनी जर फक्त, म्हणजे मी तुम्हाला उदाहरणार्थ समजवतो की ही समजा इथे जमीन आहे, इथे ही जमीन आहे मित्रांनो, आणि ही वडिलोपार्जित जमीन आहे आणि फक्त आजोबांचा हिस्सा जर एवढ्याच भागात येत असेल, जर आजोबांचा हिस्सा फक्त एवढ्याच भागात येत असेल तर आजोबा फक्त किती जमीन विकू शकतो मित्रांनो, की फक्त त्यांच्या हिश्श्याची जमीन आहे, आजोबा फक्त तेवढीच जमीन विकू शकतात. ही जी बाकीची जमीन आहे ही म्हणजे सगळ्या आपल्या जे हिस्सेदार आहेत, म्हणजे तुम्ही इथे बघत असतील जर हे सगळे हिस्सेदार आहेत तर त्यांची पण जर आजोबाने जमीन विकली असेल तर आपल्याला परत मिळवण्यासाठी मदत होते आणि आपण ती जमीन परत मिळवू शकतो. आपण पुढे बघणार आहात की कशा प्रकारे आपल्याला ती जमीन परत मिळवता येते. तर याच्यात कसं असतं मित्रांनो, की त्याच्यात करार केलेला असतो, तोंडी करार असतो किंवा नोंदणीकृत करार असतो. तर आपण दोन्ही करारावर आपण बोलणार आहेत आणि त्याच्यात कोणत्या त्रुटी असतील तर ती जमीन आपल्याला परत मिळते त्याच्याविषयी पण आपण बोलणार आहेत. तर सगळ्यात आधी मित्रांनो आपण तोंडी करारविषयी बोलून घेऊया की तोंडी करार कशा प्रकारे आहे, तो म्हणजे तोंडी करारावर आपल्याला जमीन कशा प्रकारे मिळू शकते त्याच्यावर आपण थोडक्यात बोलूया. तोंडी करार कसा व्हायचा मित्रांनो, जर तुम्ही पूर्वी बघितली असेल तर सावकार लोक आणि ज्याच्याजवळ भरपूर जमीन होती त्या लोकांनी काय केलेलं की गाव असल्यामुळे त्याच्यातच बरीच लोक शेतकरी असायची, बरीच लोक त्यांच्या इकडे कामाला असायची. असे म्हणजे ज्याच्या इकडे कामाला लोक असतात त्यांना काय करतात की ती जमीन त्यांच्या तोंडी कराराने ती जमीन त्यांना देऊन टाकायचे. दिल्यानंतर काय व्हायचं मित्रांनो, की तोंडी करार केलेला असल्यामुळे काहीच कागदपत्रे आपल्याजवळ नसतात आणि ही जी जमीन असते ती म्हणजे ज्याला दिली असेल तो कसत असतो आणि त्याच्याजवळच असते, पण त्याच्याजवळ कोणताच डॉक्युमेंट अजूनपर्यंत नसतो. तर तोंडी कराराची जमीन आपण म्हणजे सोप्या पद्धतीने आपण घेऊ शकतात, पण आपल्याला ती चौकशी करावी लागेल की जमीन आपली जी दुसऱ्याच्या ताब्यात आहे त्याचा म्हणजे कशा प्रकारे त्याला दिलेली आहे आणि त्याने करार कशा प्रकारे केलेला होता, त्याची डॉक्युमेंट त्याने बनवलेली आहेत की नाही, त्याची पूर्ण चौकशी आपल्याला करावी लागेल. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मित्रांनो, की तुम्हाला आपले जुने सातबारे काढून आताचे सातबारे तुम्हाला काढावे लागतील. जुन्या सातबाऱ्यावर आपल्या आजोबांचंच नाव असणार आहे आणि जर आताच्या सातबाऱ्यावर जर तुम्हाला आजोबांचंच नाव दिसत असेल तर तुम्ही तिथे ते परत मिळवण्याचे नक्कीच प्रयत्न करू शकतात. पण जर आताच्या सातबाऱ्यावर ज्या व्यक्ती आता कसत आहे त्यांचा जर तिथे हक्क लागला असेल, त्याने जर तिथे त्याचं नाव लावून घेतलं असेल तर तिथे मिळणं थोडं मुश्किल होऊन जातं. तोंडी करार अशा प्रकारे पण व्हायचा की एखाद्या जमीन असते तर त्याच्या बदलीने दुसरी जमीन पण घेतली जायची. म्हणजे अदलाबदलीची पण भरपूर वेळा प्रकार झालेले आहेत आणि मी स्वतः जमीन मोजणी करायला जातो. अशा गोष्टी भरपूर लक्षात येतात की एखाद्याने जमीन दुसऱ्याला दिली, दुसऱ्याने तिसऱ्याला दिली, अशा प्रकारे ती साखळी चालत जातं आणि आपली जमीन असते ती दुसऱ्याकडे नसताना तिसऱ्याकडे ती जमीन सापडते. तर ती जमीन आपण कशा प्रकारे घेऊ शकतो ते पण आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर तसा प्रकार जर तुमच्या जोडीला झाला असेल तर त्याच्यासाठी दुसरं काहीच नाही आहे. तुम्हाला सरळ आपल्या
तहसीलदार किंवा दिवाणी न्यायालयामध्ये जावं लागेल आणि तिथे दावा दाखल करावा लागेल. फक्त तुमचा चान्सेस एवढाच बनतो की जर त्याने पूर्ण तिथे कब्जा करून त्याने जर कुळ कायद्यानुसार जर तिथे 12 वर्ष लावून त्याने कोणतेही डॉक्युमेंट तिथे बनवले नसतील तर तुम्हाला चान्सेस आहेत की ती जमीन तुम्हाला परत मिळू शकते. पण जर ती जमिनीवर त्याने अजूनपर्यंत काही केलेलंच नसेल तर तुम्ही तुमच्या बाजूने निर्णय लागेल आणि ती जमीन तुम्हाला मिळवण्यासाठी सोपं होईल. आता समजूया की एखाद्याने करार केलेला आहे, म्हणजे जर नोंदणीकृत करार करून ठेवलेला आहे, तर ती जमीन आपण कशा प्रकारे मिळवू शकतात त्याची पण आपण पूर्ण माहिती घेणार आहे. तर आपण तोंडी घेतलेली आहे. आता आपण नोंदणीकृत जो करार असतो त्याच्यात आपण कशा प्रकारे आपली जमीन मिळवता येईल, त्याच्या नोंदणीकृत करार असेल तो कशा प्रकारे रद्द करता येईल त्याची आपण माहिती घेऊया. तर विकताना दुसऱ्याचा कोणाची सही नसणे, म्हणजे जर आता समजा मी तुम्हाला इथे समजवलेलं आहे की वडिलोपार्जित संपत्ती होती पण फक्त आजोबाने किंवा वडिलाने जमीन विकून टाकली, म्हणजे हा जो पार्ट होता तो पण त्यांनी विकून टाकला, पण जे हे सहीसेदार होते त्यांची कोणाचीच त्यांनी सही घेतली नाही आणि म्हणजे त्यांचं फक्त एक सही असते, नोंदणीकृत करारावर त्यांचीच एक सही असते आणि जमीन विकून टाकलेली असते. तर हा करार मित्रांनो रद्द करता येतो की जेव्हा जमीन विकली जाते मित्रांनो, त्यांचे जे सहीसेदार असतात त्यांच्या सगळ्यांच्याच तिथे सह्या लागतात आणि जो अशा प्रकारचा जो करार असतो की फक्त जो विकणारा आहे त्याचीच तिथे सही असेल तर तो करार आपण सोप्या पद्धतीने रद्द करू शकतो. दुसरा आहे म्हणजे शिकलेले असून अंगठा घेणे, म्हणजे पूर्वी जर बघितले तर 30% लोकच शिकलेले असायचे आणि ते पण सही वगैरे करू शकत होते. पण जर तुम्हाला असं आढळलं की आमच्या आजोबाने जमीन जी विकली त्याच्यावर माझ्या आजोबांचा अंगठा नाही आहे किंवा जर ते शिकलेले होते तर त्यांनी अंगठा का दिला, जर असे तुम्हाला प्रश्न तिथे पडत असतील, जर तुमच्याजवळ अशा प्रकारचा कोणताही कागद असेल आणि जर करार केलेला असेल आणि तुमच्या आजोबांची जमीन जर दुसऱ्याच्या ताब्यात असेल आता, तर तुम्ही त्याला आव्हान देऊ शकतात आणि तो करार रद्द करू शकतात. पण तुम्हाला फक्त त्या न्यायालयामध्ये प्रूफ करावं लागेल की आमचे आजोबा शिकलेले होते किंवा जर तुमच्या आजोबांचे जुने कुठे जर डॉक्युमेंटवर अंगठे वगैरे दिले असतील तर ते तुम्हाला तिथे न्यायालयामध्ये द्यावे लागतील आणि ते जो नोंदणीकृत करार आहे त्याच्यावर जो अंगठा आहे आणि तुमच्याजवळ जो अंगठा आहे आजोबांचे डॉक्युमेंटवर ते मॅच केले जातील आणि तिथे मग व्हेरीफाय केलं जाईल की खरंच याच व्यक्तीचा तो अंगठा आहे किंवा दुसऱ्या व्यक्तीचा तिथे अंगठा दिलेला आहे. म्हणजे पहिले म्हणजे भरपूर अंगठ्यावरच सगळं कामं होत होती आणि त्याच्यामुळे लोकांना भरपूर फसवणुकीने जमिनी वगैरे सगळे प्रॉपर्टी वगैरे लोकांच्या घेतलेल्या आहेत, जबरदस्तीने पण अंगठे घेतलेले आहेत. तर अशा प्रकारचं तुमच्या जोडीला जर झालं असेल किंवा आजोबांच्या जोडीला जर झालं असेल तर तुम्ही नक्कीच न्यायालयामध्ये दाद मागू शकतात, नक्कीच न्यायालयाची तुम्ही मदत घेऊ शकतात आणि जो करार असेल त्याला तुम्ही रद्द करू शकतात. आता जर विकलेल्या जमिनीत जास्त जमीन असणे, म्हणजे एखादी जमीन विकली मित्रांनो, जर ही जमीन आहे आणि जर आजोबाने विकताना फक्त एवढीच जमीन विकलेली, समजा हा 7/12 एक 7/12 आहे हा, आणि जर हा 7/12 पूर्णच आता दुसऱ्याच्या ताब्यात असेल, समजा म्हणजे ह्या जमिनीचा एक 7/12 आहे पण ही जमीन फक्त आजोबाने विकताना विकली, पण ही पण जमीन त्या ज्याला विकलंय त्याच्याच ताब्यात ही जमीन आहे, तर तुम्ही दिवाणी न्यायालयामध्ये किंवा तहसीलमध्ये दाद मागू शकतात आणि ही जमीन तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकतात. मी असं नाही सांगत की ही पण जमीन तुम्हाला भेटेल, पण ही जमीन तर तुम्हाला 100% मिळेल, कारण की जर आजोबाने विकताना फक्त एवढाच पार्ट विकलेला आहे तर एवढा पार्ट तुम्हाला मिळवण्यासाठी तुम्ही तिथे तहसील किंवा न्यायालयामध्ये दाद मागू शकतात. कारण की जे डॉक्युमेंट असेल त्याच्यावर पूर्ण क्षेत्रफळ आणि जे चतुर्सीमा असतात त्या लिहिलेल्या असतात आणि 7/12पैकी किती जमीन त्यांनी विकलेली आहे ते करारावर तिथे लिहिलेलं असतं आणि जर तसं आढळलं तर तो तुम्ही आव्हान देऊन ही जमीन मिळवण्याचा प्रयत्न करू शकतात. आता एखादं जर झालं आणि जर तुमचे आजोबा वगैरे जर ड्रिंक वगैरे करत असतील आणि त्यांचे मित्र वगैरे असतील, त्यांनी जर त्यांच्या जोडीला जर धोका केला असेल तरी तुम्ही 420चा केस टाकून ती जमीन परत मिळवू शकतात. कशा प्रकारे की जर आजोबांचे व्यसनी असेल आणि जर मित्रांच्या जोडीला त्यांनी जर करार केला असेल किंवा एखाद्या बॉन्डवर लिहून जर जमीन विकून टाकली असेल तर तुम्हाला ते बॉन्ड असेल ते तुम्हाला तिथे तहसील किंवा न्यायालयामध्ये द्यावं लागेल आणि तुम्हाला प्रूफ करावं लागेल की ही जमीन आहे, ही विकलेली जमीन आहे, ती आजोबांच्या नशेमध्ये जमीन विकून अंगठा घेतलेला आहे किंवा सही घेतलेली आहे, तर जमीन ती तुम्हाला मिळवण्यासाठी नक्कीच मदत होईल. जर तुम्ही असं बघितलं मित्रांनो की नोंदणीकृत करारामध्ये जर काही त्रुटी असतील, म्हणजे माझ्या सांगण्याचा तात्पर्य एवढंच आहे की जर तुमच्याजवळ जो करार आहे त्याच्यात जर काही शंका असतील किंवा जर तुम्हाला असं वाटत असेल की ही गोष्ट शक्य होण्यासारखी नाही आहे पण आजोबांनी का विकली, जर तुम्हाला असा प्रश्न म्हणजे निर्माण होत असेल, आजोबा विकू शकत नाही किंवा आजोबांच्या नशेमध्ये घेतलेली आहे किंवा बळजबरीने घेतलेली आहे की फसवून घेतलेली आहे, तर तुम्ही नक्कीच तहसील किंवा दिवाणी न्यायालयामध्ये दाद मागू शकतात आणि आजोबांच्या हातून गेलेली जमीन परत तुम्हाला भेटू शकते. तर नक्कीच तुम्हाला समजलं असेल मित्रांनो कशा प्रकारे आपण
आजोबांची जमीन परत मिळवता येते किंवा नाही ह्याचं प्रश्नांचं मी उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. कोणी नवीन चॅनलवर आलं असेल तर पहिले सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिले तुम्हाला भेटत राहील. तर चला मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.